आपण आपला आदरपूर्वक सन्मान राजेश घनश्याम भोईर यांना विनंती असेल सन्माननीय पाहुण्यांमधून आदरणीय कमलाकर म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान झाला की थेट आपण रवींद्र गायकवाड संगीताताई गायकवाड यांचे यजमान नाव गेम स्टार्ट खरं तर गावण सर ग्रीन सिग्नल देत आहेत स्कोररनं लगेच त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट राहायचं आहे ते सांगायची गरज नाही कारण हा रापलेला स्कोरर आहे नाव आहे रोशन पाटील तारा सुदर्शन पाटील तारा अतिशय सुरेख या बलाला मात्र घेतलाय कर्पूस समाचार पहिल्या चेंडूवरती पकडलाय गेलाय झेल परतावं लागेल या फलंदाजाला बॅक टू पॅव्हेलियन रवींद्र गायकवाड यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होताना दिसतोय आणि म्हणूनच स्त्रियांना आणि स्त्रियांच्या पंखांना बळ देण्यासाठी त्यांच्या घरातलाही पाठबळ तेवढाच असणं महत्त्वाचं आहे थँक्यू रवींद्रजी जाऊया मी प्रथमतः रविशेठ भोईर यांना विनंती करेन की आमच्या स्पर्धेला 4 वर्ष गवगवीत यश संपादन करणारी स्पर्धा खरं तर रविशेठ भोईर आणि तुमची मनोगत आम्ही मोठमोठ्या व्यासपीठांवरती ऐकलीत आताही आमच्या स्पर्धेला आणि आयोजकांना तुम्ही तुमच्या मनोगतातून शुभेच्छा द्याव्यात आजच्या या इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ मोठीजी उरण स्वर्गवासी आसुराम गौऱ्या घासे आणि स्वर्गवासी बालकृष्ण माया घासे यांच्या स्मरणार्थ युवा अध्यक्ष प्रवीण घासे 2025 चषक आयोजित केला खरंच आणि या कार्यक्रमाला राहिलेले आमचे घासे साहेब या विभागाचे विभाग प्रमुख शशी पाटील आणि ज्याचा यांची आता सरपंचपदी निवड होणार आहे ते आमचे दीपक भोईर आमचे धनेशभाई करण शेठ आमचे ताई खरं प्रवीण घासे आणि तुमची टीमची तुम्हाला शुभेच्छा देतो खरंच तुम्ही चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम आयोजित केलात आमदारांच्या वतीने तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो कारण असा कार्यक्रम हा उरण तालुक्यामध्ये प्रथम मी इथं बघतो आहे त्याच्यामुळे प्रवीण घासे तुमच्या टीमला माझ्या पक्षाकडून भारतीय जनता पार्टीकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू शशी पाटील आपण खरं तर शुभेच्छा देणार आहात असं समजलंय तर शशी पाटील यांना रिक्वेस्ट असेल खरं तर आदरणीय रवीजी भोईर यांच्या अगोदर देणं गरजेचं होतं इथं गळती खरं तर लागताना दिसतोय परंतु जाऊया मी शशी पाटील यांना विनंती करेन की आमच्या आयोजनाला शुभेच्छा द्याव्यात इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ मोठीजी उरण स्वर्गीय हसुराम गौऱ्या घासे आणि स्वर्गीय बालकृष्ण माया घासे यांच्या स्मरणार्थ युवा अध्यक्ष प्रवीण घासे चषक गेली अनेक वर्ष हा चषक मोठ्या दिमाखात आणि मोठ्या आकर्षणात पार पडला जातोय आणि त्या स्पर्धेला आम्हाला नेहमीच आमंत्रण असतोय या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रवीण घासे आणि त्यांचे सहकारी यांना या स्पर्धेच्या निमित्ताने प्रथमतः त्यांचे अभिनंदन करतो आणि या स्पर्धा भरवल्यामुळं आपल्या विभागातील आमच्या भारतीय जनता पार्टीचं नाव प्रवीण घासे यांच्या माध्यमातून तालुक्यात रायगड जिल्ह्यात सतत गाजत असतोय त्यामुळे त्यांचं आम्ही मनापासून खूप खूप अभिनंदन करतोय तसेच पुढील ही स्पर्धा पुढील अनेक वर्ष चालत राहो यासाठी आमच्या मनापासून सदिच्छा राहतील धन्यवाद खरं तर चोखंदल आणि चकचकीत आयोजन म्हणून युवा अध्यक्ष प्रवीण घासे चषक याचं नाव राहिलंय कारण प्रत्येक घटक हे महत्वपूर्ण मग डेकोरेटर्स असेल साऊंड ऑपरेटर असेल लाईव्ह टेलिकास्टिंग असेल स्कोरर असतील समालोचक असतील हे सर्व अगदी महत्वपूर्ण घटक वापरले आहेत या स्पर्धेदरम्यान पंच असतील तर जाऊया खेळ सुरू राहणार आहे या स्पर्धेला किंबहुना भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय उरण तालुक्याचे रविशेठ भोईर तदनंतर आमचे लाडके अण्णा यशवंत घासे यांच्याकडून निश्चितच शुभेच्छा प्राप्त झाल्या स्पर्धेकडे वळतोय जातोय कॉम्बॉक्स कडे आपल्याला आवाज ऐकायला मिळेल उरण मधील एक चर्चेत असणार एक नाही दोन नाही मला वाटतोय जवळजवळ 15हून अधिक वर्ष बाळा या नावाने या समालोचन क्षेत्रात ज्यांनी पदार्पण केलं ते सध्या समालोचन क्षेत्रातील एक ब्रँड नाव आहे प्रसाद भोईर यांना विनंती असेल की लगेचच अगदी आपण आपल्या सर्व क्रीडा रसिकांना घेऊन जाणार मैदानाकडे
हॅलो, धन्यवाद पंडित सर. उपस्थित सर्व क्रीडासिकांचं करूया सहर्ष स्वागत. रात्रीचे 9:29 होतात आणि आपण पाहतोय इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ मोठी जुई आयोजित एक उत्तम दर्जाचे अर्थात हसुराम गवऱ्या घासे व बालकृष्ण माया घासे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करत युवाध्यक्ष प्रवीण घासे चषक पर्व चौथा आणि या चौथ्या पर्वामध्ये मी प्रसाद भोईर उरण दादरपाड आपलं सहर्ष स्वागत करतोय. राजकीय पटलावरील अनेक दिग्गज आज या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत. त्या सर्वच मंडळींचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय आणि मॅच कडे जातोय, जिथे मात्र या स्पर्धेचा पहिल्या फेरीतील पहिला सामना चालू झाला. एकीकडे आहे आई भवानी गोवटणे आणि त्यांच्या विरोधात लक्की अँड रिची 11 बोरकार. दोन्ही संघांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करणारा खरं कार्यक्रमातील प्रसाद सर मुख्य मान्यवर प्रस्थान करतायत. रवी शेठ भोईर आणि त्याच्यानंतर त्यांच्या समवेत करंजी ठाकूर, शशी पाटील, धनेश गावण या सर्व पाहुण्यांना भरभरून शुभेच्छा देऊन या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याची शोभा द्विगुणित केली. त्याबद्दल या सर्व पाहुण्यांचं मनस्वी आभार. यस, मॅच कडे आपण जाऊया, जिथे मात्र आपण पहिलं षटक संपलं गेलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना गोवटणे संघाची धावसंख्या झाली आहे 2 बाद 1 धाव. बोरखार संघाला विशेष बक्षीस आलंय. साई केबल नेटचे ओनर सन्मानी हेमंतजी म्हात्रे यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी 5,000चं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. दुसरं षटक चालू होतोय. गोलंदाज आलाय वेदांत डाकी. पहिला चेंडू निधावालाय. पहिल्या षटकाचं विश्लेषण जर थोडक्यात करायचं झालं ना तर पहिलं षटक हाताळणारा गोलंदाज होता शुभम डाकी, ज्यानं पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव दिली आणि महत्वाचे 2 विकेट्स प्राप्त केले. निशांत वर्तक आणि संकेत मात्रे हे 2 बाद होणारे फलंदाज. दुसरं षटक वेदांत डाकी. यावेळचा चेंडू बॅकफुटला लावून चेंडू फाईन लेग खेळण्याचा प्रयत्न, झेल उडालाय. युवराज डाकीने झेल टिपला. विकेट नंबर 3. तिसरा खेळाडू होतोय झेल बाद. रिक्वेस्ट असेल की आपण लगेचच आमच्या मुख्य मंचावरती आपली उपस्थिती आम्हाला अपेक्षित आहे. महत्वाची सूचना, रिव्ह्यू फक्त बीमर साठी असणार आहे आणि तो सुद्धा एकच. वाईट साठी रिव्ह्यू नसणार आहे. वेदांत डाकी. यावेळचा चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लेनचा करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू मात्र निधावाला. कोणत्या प्रकारे धाव मिळत नाहीये प्रसाद सर. तदनंतर या स्पर्धेला लागणारे जेवढे सर्व चेंडू आहेत शेततळे आसपास आहेत, म्हणजे या स्पर्धेना प्रचंड चेंडूंची खरं तर संख्या किंवा प्रचंड चेंडू लागत आहेत. हे सर्व चेंडू खरं तर एक युवा उद्योजक आहे, नाव आहे कुमार तेजस यशवंत भोईर यांच्याकडून या स्पर्धेला लागणारे सर्व चेंडू दिलेत, तर त्यांचेही मनस्वी आभार. क्या बात आहे. म्हणजे या स्पर्धेला प्रत्येकाचा खारीचा आणि बारेचा वाटा पाहायला मिळतो. सर्वांचा मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतो आणि मैदानाकडे जातोय. पुन्हा एकदा या स्पर्धेचा महत्वाचा निर्णय आमच्यापर्यंत नियम पोहोचवतोय, आमच्याकडून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. विमरसाठी फक्त एक रिव्ह्यू असेल आणि त्यानंतर पंचांना कोणताही निर्णय जर क्रिटिकल वाटला तर पंच फक्त रिव्ह्यू घेऊ शकतात. चेंडू चांगला आहे. आणखी एक निर्धाव आला. बॅट्समनला बीट करून जाणार आणखी एक चेंडू वेदांत डाकी टाकतोय. शुभम डाकीने केलेली गोलंदाजी अगदी त्याच गोलंदाजीच्या पावलावरती पाऊल टाकत वेदांत डाकी या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक टाकण्याच्या उंबरठ्यावर होती. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत, एकही धाव खर्च केलेली नाहीये. कमालीची कामगिरी वेदांत डाकी. 32 दातांच्या विळख्यामध्ये एखाद्या जिभेने स्वतःला सुरक्षित ठेवावं तेवढी सुरक्षित गोलंदाजी सध्या मैदानात.
बॅटला प्लस झाला, आवाज झालाय, पंचांनी बोर्ड आकाशाकडे उचलला आणि आणखी एक खेळाडू बाद। या स्पर्धेतील पहिली निर्धाव षटकाची फेकी करणारा वेदांत डाकी ठरला। गोलंदाज आवडले सर, जोरदार टाळ्या देऊया गोलंदाज वेदांत डाकीसाठी। आई दर्शन लॉंग लेग सीमा पार या स्पर्धेतील पहिला चौकार। ड्रोन ऑपरेटर दोघेही त्यांना विनंती असेल आमच्या इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या वतीने त्यांचा आदरपूर्वक सन्मान प्रेझेंटेशन बॉक्स कडे असेल। प्रवीणजी घासे यांना विनंती असेल हे छानशे क्षण कॅप्चर केले ड्रोनच्या माध्यमानं। हे आपल्याला विहंगम दृश्य खरं तर आपल्याला ऑन स्क्रीन वरती नंतर पाहायला मिळतील, ज्या वेळेला अगदी त्या लाईव्ह टेलिकास्टिंगच्या उत्तमशा कलाकुसरीतून प्रसारित केले जातील तेव्हा निश्चितच पाहायला मिळतील, परंतु त्यांचा सन्मान हे आमचं आद्य कर्तव्य आहे। प्रवीणजी घासे आपल्याला विनंती असेल या ठिकाणी दोन्ही ड्रोन ऑपरेटर चला या प्रेझेंटेशन बॉक्स कडे आपला आदरपूर्वक सन्मान इथं होताना दिसेल। यतीश भेंडे चला या आणि त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी आविष्कारनं छान आविष्कारात क्षणचित्र कॅप्चर केले, कैद केले। तर चला प्रवीण पाटील आपल्याला विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते। प्रवीणजी तुम्ही थांबा, प्रवीण पाटील इकडे या चला प्रेझेंटेशन बॉक्स कडे सन्माननीय आविष्कार आणि त्याचबरोबर यतीश भेंडे यांचा आदरपूर्वक सन्मान। प्रवीण पाटील आपल्या पवित्र शुभ हस्ते आविष्कार आणि यतीश भेंडे। खरं तर ज्याचं जीवन व्यस्त विहंगम दृश्य या मिनी वानखेडेवरती आपण टिपलेत त्याबद्दल आपला इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळात आणि त्याच्या वतीनं आपला पहिल्या रजनीत केला जातोय आदरपूर्वक सन्मान। सौंदर्याचं प्रतीक सुगंधित पुष्पगुच्छ आणि गोड आठवण म्हणून युवा अध्यक्ष प्रवीण घासे चषकाचा एक छानसा मोमेंटो। थँक्यू यतीशजी बेंडे, थँक्यू आविष्कार। ओटू प्रसाद सर। खेळाडू क्रमांक 5 पाचवा खेळाडू बाद झालाय मैदानामध्ये आणि त्यानंतर नवीन खेळाडू मैदानामध्ये आला। नेट नंबर 7 7व्या क्रमांकावरती आहे आदित्य म्हात्रे।
5-5 अशी स्थिती सध्या आहे. अभिषेक म्हात्रे आणि आदित्य म्हात्रे अशी फलंदाजांची जोडी मैदानात आहे. पाच बाद 6 यावेळचा चेंडू आउटसाइड टू ऑफ स्टंप ब्लॉक करण्याचा प्रयत्न आणि मात्र आणखी एक निर्धाव चेंडू. शुभम डाकी सध्या मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आलाय. अफलातून गोलंदाजी साकारण्याचा एक विशिष्ट शैलीचा गोलंदाज आहे. बोरखार संघाच्या वतीनं ग्रामीण फॉर्मॅट खेळत खेळत ज्यांना आज रायगड टेनिस क्रिकेटला गवसणी घातली आहे असा खेळाडू सध्या मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. एक व्यावसायिक खेळाडू आहे. मिस्टॅमिंग स्ट्रोक आहे. झेल उडालाय शॉर्ट कव्हर पॉइंट कडे. एक मिळाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र दुसरी धाव पूर्ण होतीये. 2 धावा मिळाल्या जातात आणि या 2 धावांच्या साह्यानं पाहता पाहता 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा संख्या होती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना आई भवानी गोवटणे या संघाची 5 बाद 8 धावा. शुभम आमचे अण्णा दरवर्षी प्रवीण घासे या पुतण्याच्या किंबहुना पाठीवरती कौतुकाची थापच नाही तर आर्थिक पाठबळ असतोय आणि म्हणूनच याही पर्वासाठी पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरणारा संघ त्या संघाला 1,50,000 कॅश प्राइज ही यशवंत घासे साहेबांकडून दिली जाणार आहे. खरं तर त्यांचं उदात्त भावनेतील या ठिकाणी आमच्या इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळावरती असणारं प्रेम, या प्रेमाखातर अगदी यशवंत घासे यांच्याबद्दल काय सांगावं. यांचं मन एवढं स्वच्छ ना की मन कसं पाण्यासारखं स्वच्छ असावं. यशवंतजी घासे साहेबांचं मन म्हणजे काय, कारण मन हे पाण्यासारखं स्वच्छ असावं, सहजही डोकावलं ना तरी तलापर्यंतच दिसावं, एवढ्या स्वच्छ मनाचा माणूस म्हणून रायगडमधून यशवंत घासे यांच्याकडे बघितलं जात आहे. क्या बात आहे. अगदी पितातुल्य काका म्हणून ज्यांनी नेहमीच प्रवीणजी घासे यांच्या डोक्यावरती आशीर्वादाचा हात दिला असे यशवंतजी घासे साहेब यांच्या वतीनं खूप सारे योगदान या स्पर्धेला मिळालंय. मनपूर्वक आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. आणि मॅचकडे जिथे आपण पाहिलं ना सध्याच्या घडला पत्त्याचा बंगला हवेनं जसा कोसळावा तसं मैदानामध्ये सध्याच्या घडला गोवटणे संघाची परिस्थिती झाली असं म्हणावं लागेल. धावसंख्या आहे 6 बाद. खरं तर प्रसाद सर परत एकदा चुकीत दुरुस्ती आहे. या ठिकाणी लँडलॉर्डचे प्रोप्रायटर मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय तेजसजी डाकी यांच्याकडून लकी 11 TMCC बोरखार संघाला हॅट्रिकसाठी 10,000 आहेत आणि तदनंतर हेमंतजी म्हात्रे साई केबल नेटचे ओनर यांच्याकडून 5,000. म्हणजे विकेट हॅट्रिक घेणारा एखादा गोलंदाज या रात्रीत पहिल्याच मॅच मध्ये 15,000 रुपयाची कॅश प्राइज किंबहुना एखाद्या संघाची एंट्रीज फी एवढी जिंकू शकेल. प्रसाद सर मिस टायमिंग स्ट्रोक झेल उडालाय आणि टिपलाय सुद्धा. आणखी एक फलंदाज जाणार तंबूच्या असायला 7वा बसलेला अद्दा. आणि आई भवानी गोवटणे संघ सध्याच्या कडला अडचणीमध्ये सापडला असं म्हणावं लागेल. अगदी भवऱ्यामध्ये एखाद्या नावेनं जसं अडकावं ना तशाच पद्धतीने मैदानामध्ये फलंदाजी वाट्याला आलेली असताना आई भवानी गोवटणे संघ सध्याच्या कडला अडचणीमध्ये सापडलाय. 7व्या फलंदाज बाद होतोय आणि संघाची धावसंख्या आहे ती अवघी 8 धावा. 7 बाद 8 अशा स्थितीमध्ये 3.2 षटकांच्या या समाप्तीनंतर आणि विकेट हॅट्रिक वरती असणारा आदित्य ठाकूरला फार मोठी संधी आहे. खरं तर ऑन हॅट्रिक वरती आहे आदित्य, रायझिंग स्टार आहे बोरखारचा आणि इथं ऑन हॅट्रिक वरती असणार आहे म्हणजे 15,000चा माल खरं तर या ठिकाणी निश्चितच बक्षीसपात्र ठरेल का. तत्पूर्वी स्मार्ट सिटी डेव्हलपरचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीकांत भंडारी आपल्याला विनंती असेल की आपण प्लीज मंचाकडे या, आपली उपस्थिती आम्हाला अपेक्षित आहे. आणि त्याचबरोबर अगदी उल्लेख करेन विशाल पाटील यांना विनंती आहे. फटका चांगला यावेळचा आपण पाहिला तर चेंडू लॉंग स्टॉप कडे जाताना दिसतोय. अशा फटक्यांची नितांत गरज सध्याच्या घडला गोवटणे संघाला आणि हा फटका आला. 4 मिळाले जातात आणि या चौकारच्या साह्यानं धावसंख्या पोहोचते 12 वरती. 9व्या क्रमांकावरती आलेला परेश पाटीलच्या बॅटमधून आलेला चौकार या सत्रातील हा पहिला फलंदाज आहे ज्यानं चौकारानं सुरुवात केली. इतर फलंदाजांना पाहिलं तर
आतापर्यंत 2 फलंदाज हे पहिल्याच चेंडूवरती बाद झालेत आणि उर्वरित 6 फलंदाज हे मात्र पहिल्या चेंडू खेळत असताना डॉट गेले होते. जेल उडाला आणि पुन्हा एकदा मात्र तू चल मैं आया परेश पाटील सुद्धा होतोय जेल बाद. छत्रपती पुढील मॅच असेल जय माता दी आणि शिवशक्ती धाकटीजुई विपक्ष देवा ग्रुप आवरे अर्थात धाकटीजुई विपक्ष आवरे अशा 2 संघांमध्ये यापुढील होणारा सामना असेल. सत्र संपण्या अगोदर आपण नाणेफेकीसाठी येणं गरजेचं आहे. आणि खरं तर आयोजकांकडून एक नियम आहे, जो कर्णधार सत्र संपल्यानंतर एक चेंडू पडण्या अगोदर दुसरा जर संघ हजर नसेल तर उपस्थित संघाला टॉस दिला जाईल. ही फायनल अगदी लास्ट विनंती आणि त्याचबरोबर पुकार आपल्या दोन्ही टीमना दिला जातोय. मॅनेजिंग डायरेक्टर श्रीकांत भंडारी स्मार्ट सिटी डेव्हलपरचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि तदनंतर आमचे विशाल पाटील मॅनेजर असावेत. तर त्यांनाही रिक्वेस्ट असेल की प्लीज आपण सन्माननीय अतिथी कक्षाकडे मार्गस्थ व्हायचं आहे. एक मिळाली आहे, धावसंख्या होती 13 धावा. षटक संपलं जाते, चौथं माफ करा एका चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. आदित्य ठाकूर आतापर्यंत 5 चेंडू रिलीज केले, 3 विकेट्स आणि 5 धाबा देत असताना चांगली गोलंदाजी म्हणायला लागेल. मर्यादित टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये थर्ड अंपायर रेफर केला जात आहे. 5 षटकांचा सामना आहे, 8 विकेट्स गेल्यात, 8 बाद 12 13 अशी धावसंख्या आहे. आदित्य ठाकूर सध्या गोलंदाजी करतो. पण विषय छेडला होता मर्यादित टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये षटकांमध्ये 10 पेक्षा कमी धाबा देणं हे समाधानकारक परफॉर्मन्स आपण म्हणत असतो. त्या दृष्टीने विचार करता आतापर्यंत शुभम वेदांत आणि आदित्यने कामगिरी चांगली केली. यावेळचा चेंडू अगदी समोरून बाउन्स केला, बॅट्समनकडे उत्तर नव्हतं, परिणामतः हा चेंडू सुद्धा निर्धावाला आणि षटक संपलं जातात. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना आई भवानी गोवटने संघाची धावसंख्या होतीये 8 बाद 13 धावा. 8 बाद 13 अशी स्थिती सध्या. 9:25 या स्पर्धेच्या पहिल्या सत्राला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 9:47 झालीत. आपण बरोबर वेळेवरती चाललोत आणि या वेळेवरती आपल्याला स्पर्धा कव्हर करायची आहेत. पुन्हा एकदा महत्वाची सूचना असेल पुढील सामन्यासाठी जय माता दी आणि शिवशक्ती धाकटीजुई विपक्ष देवा ग्रुप आवरे टॉस करण्यासाठी आपण यावं अशी विनंती आपण असाल. प्रसाद सर, खरं तर विशालजी आत्नोळकर अकाउंटंट आहेत आमच्या स्मार्ट सिटी डेव्हलपरचे, त्यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. तदनंतर श्रीकांतजी भंडारी मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. खरं तर ज्या डेव्हलपरचा एक स्लोगन आहे युअर ड्रीम्स इज हिअर आणि अगदी त्या उक्तीप्रमाणे जमिनीत आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर तुमच्या ग्राहकांच्या अगदी हक्काचं व्यासपीठ म्हणजे स्मार्ट सिटी डेव्हलपर. तर या स्मार्ट सिटी डेव्हलपरचे मॅनेजिंग डायरेक्टर MD आदरणीय श्रीकांतजी भंडारी यांना विनंती आहे आणि आत्नोळकर विशाल अकाउंटंट यांना विनंती असेल आपण प्लीज लगेचच. प्रेम डाकी टीम कॅप्टन लास्ट ओव्हर घेऊन येत आहे. 5वं षटक, 4 षटकांचा खेळ संपला, धावा आल्या त्या 8 बाद 13. यावेळचा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे, झेल उडाला. शॉर्ट स्क्वेअरलेकडे क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत. कुंदन डाकीने झेल टिपला. विकेट नंबर 9, 9वा गडी बाद होतोय. अतिशय मोठी अडचण ही निर्माण झाली ती म्हणजे गोवटणे संघासमोर. सुरुवातीलाच पंडित सरांनी उल्लेख केला होता, हा सामना एकीकडे सुनील वर्तक सर आणि दुसरीकडे जीवन डाकी सर या दोघांमध्ये आणि दोन्ही संकल्प असोसिएशनचे हे वरिष्ठ सिनियर आणि अनुभवी असे निवेदक आहेत ज्यांना बऱ्याच ठिकाणी आपण स्पर्धेसाठी जाताना पाहत असतो. एक सचिव आणि एक खजिनदार आहेत. आणि महत्वाची सूचना आहे धाकटीजुई आणि देवागू पावरे टॉस करण्यासाठी आपण यायचंय. शेवटचं षटक चालू आहे. शेवटच्या षटकात 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. धाकटीजुई संघाचा संघनायक आलेला आहे. 5 चेंडू संपण्या अगोदर जर देवा ग्रुप आवरे संघाचा संघनायक आला नाही तर आयोजक जो निर्णय घेतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. 11व्या नंबरचा खेळाडू नाव आहे वैभव पाटील. बहुतांशी खूप कमी वेळा हे पाहायला मिळतं 11वा खेळाडू मैदानात उतरतोय, पण हे उतरणं थोडंसं कठीण झालं.
वेग आहे आणि या चांगला चेंडू. प्रेम डाकी. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे लकी अँड रिची 11 बोरखार संघाच्या वतीनं. लकी अँड रिकी. चपलून खेळण्याचा हा प्रयत्न आहे. फ्लाय स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सिद्धार्थ आहे तिथे. आतापर्यंत आपण पाहिलं तर बोरखार संघ बऱ्याच स्पर्धेमध्ये ग्रामीण फॉर्मॅट खेळताना पाहिलाय. 7 ते 8 बक्षिसास पात्र तो खऱ्या अर्थानं झालाय दिवसा होणाऱ्या स्पर्धेमध्ये. रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आणि नाईट फॉर्मॅटमध्ये सध्या ते बक्षिसाच्या शोधात आहेत. पाहूया कदाचित त्याची मुहूर्तमेढ सध्याच्या घडला त्यांनी या सामन्यामध्ये या सत्रामध्ये रोवली आहे. आणि हा लकी ग्राउंड आहे त्यांच्यासाठी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि हा निर्धाव आलाय. 22वा चेंडू निर्धाव गेला आतापर्यंत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती सध्या होत आहे. आणि पुढील मॅचचा लगेच आम्ही टॉस करणार आहोत. याच मैदानावरती रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये बोरखार संघाने आतापर्यंत 2 क्रमांक पटकवलेत. यावेळेस मात्र व्हेरिएशन पाहायला मिळालं. फलंदाजाची त्रेधा तिरपीट उडवणारी गोलंदाजी सध्या मैदानात घडताना पाहायला मिळाली. व्हाईट बॉलचा इशारा. या सत्रातील पहिली अव्वंतर धाव मिळाली जाते. दुसरी अव्वंतर धाव मिळाली आहे. धावा संख्या होत आहेत 15 धावा. लो स्कोरिंग मॅच आपण पुन्हा एकदा ही सध्या पाहतोय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेल उडालाय. शॉर्ट सिलिमिड ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहे शुभम डाकी. झेल टिपलाय आणि मात्र ऑल आउट. सर्व गडी बाद केले गेलेत आणि 5 षटकांचा खेळ. 4.5 षटकाच्या समाप्तीनंतर आई बाबानी गोवटणे संघाची धावसंख्या आहे सर्व बाद 15 धावा आणि कराच्या 16 धावा. नवीन धासेचं नाव गाज तर पहिलं सत्र संपलंय मित्रांनो. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपण पाहतो आई बाबानी गोवटणे विपक्ष लकी अँड रिकी 11 बोरखार या 2 संघांमध्ये जो सामना चालू आहे. प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय बोरखार संघाने घेतला आणि मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केलेल्या गोवटणे संघानं 4.5 षटकांच्या मोबदल्यामध्ये सर्व बाद 15 केल्या आणि 16चं आव्हान दिलंय. चला तर आपण टॉस बॉक्स कडे ज्या ठिकाणी 2 संघ एकमेकांसोबत असतील. एकीकडे असणार जय माता दी शिवशक्ती धाकटी जुई आणि दुसरीकडे असणार देवा ग्रुप आवरे. आत्ताच खरं तर गेल्या नाईट टुर्नामेंट्स मध्ये केलवणेमध्ये या संघाला बघितलं आणि आजच्या सेकंड मॅचचा टॉस आहे आमच्या गावातील सरपंच दीपक भोईर यांच्या पवित्र शुभ हस्ते. हू विल कॉल? धाकटी जुई कॅप्टन कॉल टेल हेड. थांबायचं आहे. देवा ग्रुप आवरे. निर्णय काय असणार आहे? थोडा डिस्कस करून मी सांगू. प्रलंबित असणार आहे. याच्या अगोदर एवढ्या नाईट टुर्नामेंट्स केल्या आहेत. धाकटी जुई संघ कधी सोबत आला होता का? आला असेल पण तेवढा काय होत नाही. या सीझन मध्ये नाईट टुर्नामेंट्स किती खेळलाय आपला संघ? बरेच केलो गिनती नाही केले. आणि चॅम्पियन ठरलात कधी? अगदी प्राइज वगैरे लागलेत? एक वेळेला रनअप आलो आणि 2 वेळेला सेकंड रनअप आलो. याही वेळेला तुम्हाला शुभेच्छा आहेत. जाऊया. धाकटी जुईचा संघ आहे. बोरखार हा संघ ऐन खरं तर यावेळेस पहिली मॅच खेळतोय. दुसरी शिवशक्ती धाकटी जुई. कर्णधार म्हणून एक उगवता तारा आपल्या डोळ्यासमोर आहे. खरं तर याच्या अगोदर देवा ग्रुप आणि त्यांना आठवत नाही. तुम्हाला कधी आठवतोय त्यांच्यासोबत लढत झाली धाकटी जुईची? नाही. कर्णधार पद कधी दिले आपल्याकडे? माझ्याकडे शिवशक्ती धाकटी जुईचा पहिल्यापासून कर्णधार असणार आहे. उगवता तारा आहे आणि या वेळेला देवा ग्रुप जो की 2 वेळेला अगदी उपविजेता ठरलेला, एकदा चॅम्पियन ठरलेला संघ आहे. या सीझन मध्ये तुम्ही किती नाईट टुर्नामेंट्स खेळलात? नाईट टुर्नामेंट खूप खेळलोय. प्राइज वगैरे? नाही, एक पण लागला नाही. या वेळेला निश्चितच आपल्याकडे ही प्राइज येईल अशा प्रकारच्या शुभेच्छा देतोय आणि परत एकदा एक छानसा
आवाज ऐकूया. सेकंड सत्राला दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल, कुठेही जाऊ नका. आणि दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल आवाज असणार आहे. मोठी जुई मधील एक नामांकित समालोचक, उरण प्रीमियर लीग मधील कैक पर्व, खरं तर लिलाव खेळाडू लिलाव प्रक्रिया ऑक्शन ज्यांनी हाताळले पाहिले आणि त्याचबरोबर यशस्वी पार पाडले, प्रियाल पाटील, शिवजित समालोचक असोसिएशनचे फाउंडर संस्थापक प्रियाल पाटील. खरं तर प्रियाल सर या ठिकाणी उरण इंटकचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र भगत आपल्याला सस्नेह निमंत्रण इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाकडून एक मुख्य अतिथी, तर प्लीज आपण अतिथी कक्षाकडे यायचं आहे. यस, थँक्यू आदरणीय पंडित सर आणि त्यांच्या समेत आमचे आज साथी समालोचक तथा उरण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय प्रसादजी भोईर सर आणि यांच्या समवेत आज आपण टेलिकास्ट पाहताय. प्रवीण घासे ऑफिशियल या चॅनलवरती टेलिकास्ट आहे आणि ब्रॉडकास्ट केलाय UTC लाईव्ह. आज 4 कॅमेरे घेऊन ही स्पर्धा कव्हर करताना पाहायला मिळतील. आमच्यासोबत सुदर्शनजी दादा पाहायला मिळतील लेखनिकच्या भूमिकेत, ऑफिशियल पंच आणि त्याच नुसार मी मराठीचे अप्रतिम सुसज्ज मैदान. निमित्त आहे इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ आयोजित युवा अध्यक्ष प्रवीण घासे चषक 2025 या 4थ्या दमदार पर्वामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतोय आणि बोलतो या मॅच कडे, जिथं पहिली इनिंग करताना फार टफ राहिली. बॅटिंग करताना कमजोरी पाहायला मिळाली. फक्त 15 आणि 16 करायच्या. टीम CC बोरकार पहिल्या बॉलवरती अतिक्रमण पाहायला मिळतोय. बॅट बॉल मध्ये संपर्क चांगला नाहीये, परंतु एक धावसंख्या जरूर येईल. लो फुल टॉस डिलिव्हरी होती आणि त्याला ऑन साइडला पिक करण्याच्या नावामध्ये थोडी एक धावसंख्या आली आहे. पहिल्या चेंडूवरती एक धावसंख्या रेखाटली आहे, जिथे टीम जय भवानी गोवटने या टीमला एका धावसंख्येसाठी फार मोठा संघर्ष करावा लागला या मॅच मध्ये. ती टीम फक्त 15 वरती थांबली आहे. 16चा संघर्ष आहे. डिफेंड करताना हा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक निवडला, कॅच होईल का? तिथून ही मात्र नशीब बलवत्तर पाहायला मिळतात. काय चाललंय, एक तर धावसंख्या कमी आणि त्यानंतर कॅच सोडायची हमी. कॅच सुटली आहे, एक धावसंख्या आणखीन वाढली आहे. धावफलक रनिंग मध्ये पाहायला मिळते 2. जिथे 1 वरती 1 बाद झाला असता थोडंफार दडपण पाहायला मिळालं असतं, पाहता पाहता षटकही निघलं असतं, परंतु नाहीये. कॅच सुटली आहे. दुसरा बॉल ऑन साइडला पॉवर जनरेट केली आहे या स्पर्धेतील आणि या पहिल्या रचनेतील हा पहिला A1 क्वालिटीचा युवा अध्यक्ष प्रवीण घासे सिक्सर. अप्रतिम षटकार पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल, पहिल्या षटकात सामना संपवायचा या दृष्टीने फलंदाजी चालली आहे. बॉल हवेमध्ये संचार करतो, इथून मात्र चांगली कॅच साहिल गवंडच्या माध्यमातून पकडण्यात आली आहे. इथून होणार पहिला गडी. बॅक टू पॅव्हलियन, कॅच आउट. कोणी कानाने घालतोय हिरा, कोणी गल्ल्याने घालतोय हिरा, कोणी कानाने घालतोय हिरा, कोणी गळ्याने घालतोय हिरा, कोणी बोटाने घालतोय हिरा. मन नको तो कोहिनूर हिरा, नकाल जण कोरली आई एक वीरा. दोन षटकं फेकली आणि समोर जी परिस्थिती पाहता धावसंख्येची ती निर्माण करणारा गोलंदाज आता मात्र फलंदाजाच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. जणू काय हा सामना सुपर ओव्हरचा आहे, अशा प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळते. हा बॉल ऑन साइडला पिक केला, इथेही क्षेत्ररक्षक आहेत, परंतु इथून आणखीन एक कॅच ड्रॉप झाली आहे. खराब 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 दयनीय अवस्था पाहायला मिळते. संकेत मात्रे तिकडे होते आणि इथून मात्र त्यांच्याकडून सुद्धा झाली आणखीन एक चुकी. एक सिक्सर, त्यानंतर 3 सिंगल, एक कॅच आउटच्या स्वरूपात गडी बाद झालाय. या षटकात कुठली निर्धाव संख्या नाहीये, त्याच्यामुळे हे षटक तितकंच चांगलं होतं. फक्त कॅचेस या जर पकडल्या असे वेळेवरती तर या मॅच मध्ये सुद्धा रोमर्शकता
निदान चौथ्या षटकापर्यंत तरी पाहायला मिळाला असती. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, लास्ट डिलिव्हरी, शेवटचा बॉल आपण गोलंदाज पाहतोय. परेश पाटीलचा शेवटचा चेंडू. ऑन स्ट्राइक बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील. तेजस डाके, वाव, परफ्यूम डिलिव्हरी, फास्ट अँड फ्युरियस बॉल हलकासा बाउन्स झाला आणि इथून मात्र बॉल गेला. या सामन्यातील दुसऱ्या इनिंग मधील हा पहिला निर्धाव चेंडू. एंड ऑफ द नऊची गरज आहे. आणखीन 7 धावसंख्या करायच्या आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट केला, फटक्यामध्ये तितका दम नव्हता, परंतु धावसंख्या मिळतील. हा पहिला चौकार या इनिंग मधील. येथील धावसंख्या 4. बॉल गेलाय सीमा पार, चौकार. आणखीन 3 धावसंख्येची गरज. 16 करायच्या आहेत. स्लोअर बॉल, बोट फिरवली होती, पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. बॉल गेला निर्धाव. आणखीन 3 धावसंख्या गरजेच्या आहेत. पहिली मॅच अगदी सोप्या पद्धतीनं हे कोडं सोडवलं जातोय. टीम सीसी बोरकार या टीम कडून तेजस्वी डाके यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळते. फटका पासलाय, एज लागली आहे परंतु नाहीये. अंतर होतं क्षेत्ररक्षक आणि बॉलच्या लँडिंग मध्ये, त्यामुळे धावसंख्या मिळेल 1. एक्स्ट्रा हिट करण्याचा प्रयत्न थ्रो चांगला होता, परंतु या अगोदर पहिल्या बॉल पासून जर प्रयत्न चांगले असते तर या मॅच मध्ये आणखी रंगतता वाढली असती, परंतु झाले नाहीये. मनोबल तुटलं ना की अशा प्रकारचा खेळ पाहायला मिळतो. ज्याप्रमाणे युद्धामध्ये एखाद्या समोरच्या सैन्याचा जास्तीत जास्त सैनिक पडल्यानंतर जो काही बॅकफूट पाहायला मिळतो तो या मॅच मध्ये टीम गोवटणे कडून पाहायला मिळाला. जय भवानी गोवटणे. आणखीन एक फटका चांगला, स्ट्रेट ड्राइव्ह, बॉल चालला सीमा पार. हा विजयी चौकार. या फटक्यानं टीम टीएमसीसी बोरकार हा संघ होतोय विजयी.